हिंगोली जिल्ह्यामधल्या कयाधू नदीला पूर आलाय। पुरामुळे बोल्डा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। कळमनुरी तालुक्यामधल्या सोडगाव शिवारात कयाधू नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यानं उमरा फाटा ते बोल्डा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव शिवारामध्ये आहे। याच सोडेगाव शिवारातून कयाधू नदी वाहते आणि ही कयाधू नदी आहे ते दुतुंड भरून वाहत आहे। दोन्ही दुतुंड जे आहे ते नदी भरून वाहते आहे। खरं तर आपण बघतोय की ड्रोनच्या सहाय्याने हे सगळं दृश्य आहे। या दृश्यामध्ये आपण बघतोय की या कयाधू नदीच्या काठची शेती जी आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेली आहे। कयाधू नदी जी आहे ते पूर्णतः भरून वाहत आहे, दुतडी भरून वाहत आहे। नदीकाठच्या गावांना जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर मागच्या 2 महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाणीच नव्हतं। पावसाचा मोठा खंड पडला होता। अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, मात्र कुठेतरी मागच्या 48 तासापासून जे आहे ते पावसाने हजेरी लावली आणि काल दुपारपासून जे आहे ते पावसाचा काहीसा जोर वाढला। खरं तर काल जिल्हा प्रशासनाने जे आहे ते हिंगोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता आणि रेड अलर्ट जारी केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि याच मुसळधार पावसामुळे जे आहे ते नदी नाले आता दुतंडी भरून वाहत आहेत। हिंगोली जिल्ह्यात आजही पावसाचा इशारा देणार होता। खरं तर आज रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे ते रेड अलर्ट होता आणि आजही अलर्ट असल्याचं प्रशासनाने सांगण्यात आलेलं आहे। मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कयाधू नदी, कळमनुरी, हिंगोली।